हाय गुड मॉर्निंग. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि इकडे मी खात आहे तुरीच्या शेंगा. तर बघा, या तुम्ही पण तुरीच्या शेंगा खायला. छान लागतात तुरीच्या शेंगा, उकळून खायच्या. आणि बाकी काय म्हणता, कसे आहात तुम्ही सगळे? हाय, तर वाजले संध्याकाळचे 6. या चहा प्यायला. हे माझ्याकडून मी इकडे मम्मी फोनवर बोलते तिच्या लेकीशी. बाय. तर चला या पावभाजी खायला, मस्त अशी गरम गरम पावभाजी. या पावभाजी मस्त. आहा, एकच नंबर. मस्त लिंबू पिऊ. असं वर मस्त कांदा. आणि बटर, आवळेला पाव, बटर लावून भाजलेला पाव. या तुम्ही पण. तर चला या पाव. मस्त. ऐक ना, बोल नका. नाही, मी काय भाकर खाऊ? 1.5 चपाती. डाळ भात घे थोडासा. झालं असं. डाळ आहे का? डाळ आहे? डाळ आहे ती. आहे का? जास्त आहे का? बाकीला टेस्ट करा. जास्त आहे का? कमी आहे ना. आहे? तर झालं असं. बंद करा. तर झालं असं. पावभाजीची मी सगळी तयारी केली. कांदा, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट वगैरे सगळं काही केलं. पण जेव्हा पावभाजीला फोडणी द्यायची तयारी आली ना, तेव्हा लाईटच गेली. एवढं वाईट वाटलं होतं मला, कारण पावभाजी मला बनवायची होती माझ्या हाताने. पण त्याचं काही झालंच नाही, मी बनवलीच नाही. तर मला एवढं वाईट वाटत होतं ना, जाम वाईट वाटत होतं ना, कारण मला बनवायला भेटली, मला बनवायची होती. रडायला लागली. नको दे, नको दे ना आता. ती चपाती भाजी खाते, तिला पावभाजी नकोय. मग ती मला टेस्ट करायला देते. ती म्हणते फ्लावरची भाजी पण मस्त झाली, खाऊन बघ. फ्लावरची भाजी मस्त आहे. पावभाजी जास्त भारी.
तो मला रडायला आलेला ना जामच. मग बहिणीने बनवली पावभाजी आणि टेस्टी बनवली, मस्त झाली. बाय बाय.